नमस्कार मित्रमैत्रिणींनो, डॉक्टर संग्राम पाटील बोलतो. हा जो व्हिडिओ मी करतो आहे, हा आपल्या भारतीय इतिहासातले असे काही लोक आहेत, महान लोक, की ज्यांनी खूप उच्च प्रतीचं काम इतिहासामध्ये केलेलं आहे. परंतु हे आज आपल्याला मॉडर्न इंडियामध्ये किंवा मॉडर्न वर्ल्डमध्ये या पात्रांची फारशी ओळख नाही. यांचे कदाचित आपण नावं ऐकलेले असतात, परंतु यांचं एक्झॅक्ट काम काय होतं, हे का महान होते, याच्या विषयी देखील तरुण पिढीला माहीत नसतं, ॲडल्ट्सला देखील माहीत नसतं. तर मी अशाच एका महान व्यक्तिमत्वाचं इंट्रोडक्शन या व्हिडिओमध्ये तुमच्या समोर सादर करतो आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की नीट ऐका, शेअर करा, म्हणजे लोकांना माहिती होईल. मी या पात्राचा म्हणजे हे आनंद आहेत, अरहंत आनंद, जे भगवान गौतम बुद्ध यांचे सख्खे चुलत भाऊ होते आणि हे त्यांचे सेवक सहाय्यक म्हणून यांनी मोस्ट लाईफ जे होतं त्यांचं घालवलं. यांची ओळख यात करतो आहे. माशन मोरे सरांचं बुद्ध धम्माचे संदेशवाहक भाग 2 या पुस्तकाचा मी संदर्भ घेणार आहे. कौशल्य प्रकाशनाचं हे सुंदर पुस्तक आहे. भाग 1 जे आहे त्याच्यामध्ये चीनी प्रवाशांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. सुंदर पुस्तक आहे, सोप्या मराठीत सगळे संदर्भ दिलेले आहेत. आणि भाग 2 मध्ये वेगवेगळे जे भगवान बुद्धाच्या ज्या शिकवणुकीचे जे संदेशवाहक जे आहेत त्यांचं डिस्क्रिप्शन येतं. तर वेळ न घालवता मी सुरू करतो. तर भगवान बुद्धासमोर सोबत जास्तीत जास्त काळ राहण्याचं ज्यांना अपॉर्च्युनिटी मिळाली त्यात आनंद आहे. महास्तवीर आनंद यांना भगवान बुद्धाचा उपठापक म्हणजे शरीर सेवक होण्याचा मान मिळाला होता. तर आनंद हे कपिल वस्तूचे शाक्य वंशातले, त्यांच्या पित्याचं नाव शुक्लोदन आणि काका अर्थातच शुद्धोदन म्हणजे भगवान गौतम बुद्धांचे वडील. आणि यांचे दोघांचे आजोबा जे होते त्यांचं नाव सिन्नहू असं होतं. तर हे सख्खे चुलत भाऊ एकमेकाचे होते आणि त्यांचा दोघांचा जन्म एकाच दिवसाचा होता. ते समवयस्क होते. जे एक आश्चर्याची गोष्ट आपल्याला दिसून येईल त्या इतिहासामध्ये. तर आनंद आणि गौतम हे दोघं ज्या कुळामध्ये जन्मले होते म्हणजे शाक्य कुळ, हे नेपाळमध्ये जे कपिल वस्तू आहे तिथे हे राहिले, वाढले. तर इथले हे शाक्य लोक जे होते हे खूप तापट स्वभावाचे असे लोक होते. हे बौद्ध खत्तीय लोक म्हणजे क्षत्रिय ज्यांना म्हटलं जातं असे लोक. तर बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी सिद्धार्थने राजपाट सोडला आणि मग त्यांनी 7 वर्ष तपश्चर्या केली आणि मग बुद्धत्व प्राप्त केलं. आणि दुसऱ्या वर्षी त्यानंतर ते जेव्हा शाक्य देशाला म्हणजे आपल्या मायदेशाला भेट द्यायला आले तेव्हा शाक्यांमध्ये 2 गट पडलेले होते आणि ते अत्यंत टोकाचे त्यांच्यामध्ये डिफरन्सेस होते. एक गट जो होता तो तथागतांना मानणारा होता आणि दुसरा गट जो होता की त्यांना तथागत गौतम बुद्ध हे बुद्ध झालेत आणि त्यांना आपण मान दिला पाहिजे याच्या विरोधात होता. तर जे अनुकूल होते त्यांनी काय केलं, त्यांनी आपले प्रत्येक कुटुंबातला एक एक मुलगा हा भगवान बुद्धाच्या मार्गाला अर्पण करण्याचा एक ठराव केला. आणि बद्दीय, अनिरुद्ध, आनंद, भृगू, किंबल, देवदत्त हे जसे हे ते तिथे त्या राज्यामध्ये जे तरुण होते हे सगळे ते या तथागताच्या मार्गावर शरण जाण्यासाठी हे निघाले. आणि त्यांच्याबरोबर मग त्यांच्याबद्दल वाटणाऱ्या प्रेमामुळे आणि स्वामी भक्तीमुळे उपाली नावाचा एक न्हावी सुद्धा त्यांच्यासोबत निघाला. आता हे सगळे भगवान बुद्धाला भेटायला कपिलवस्तूच्या जवळ जे अनुपिया नावाचा जो भाग होता तिथे भगवान बुद्ध उपदेश करत होते. काही अंतर चालून गेल्यावर मग या शाक्यपुत्रांनी त्यांच्या स्वतःजवळ जे सैन्य होतं त्यांना परत पाठवलं आणि उपाली जो होता त्याला घेऊन ते त्या अनुपिया नावाच्या प्रदेशामध्ये जनपदामध्ये त्यांनी प्रवेश केला. आणि काही अंतर चालून गेल्यावर त्यांनी स्वतःजवळचे आभूषण, द्रव्य हे सगळं उपालीला देऊन टाकलं आणि त्याला सांगितलं की हे सगळं आता तुझं आणि तू परत जा. पण उपालीला असं वाटलं की शाक्य लोक हे खूप तापट आहेत
आपण जर या आभूषणं घेऊन परत गेलो तर या शाक्यांना वाटेल की आपल्या सगळ्या पुत्रांना यांनी मारून टाकलं आणि संपत्ती लुटून हा परत आला. तर तो घाबरला आणि त्याने काय केलं की सगळ्या आभूषणांचं एक गाठोडं केलं, एका झाडाला लटकवून दिलं आणि तो मनाशी म्हटला की ज्याला सापडेल त्याने ते भेट म्हणून घेऊन जा. आणि तो परत ह्या शाक्य पुत्र जे होते, राजपुत्र, यांच्या सगळ्यांच्या मागे तो धावत धावत गेला. तर त्यांनी विचारलं की अरे तू परत का आलास? मग त्याने ते सांगितलं सगळं त्याच्या मनात काय आलं आणि ते म्हणले ठीक आहे, चल बरोबर आमच्या. आणि ते सगळे सोबत भगवान बुद्धांना भेटायला गेले. तर भगवान बुद्धांचा उपदेश मग त्यांनी ऐकला आणि त्यांना मग प्राणीमात्राची सेवा करण्याची प्रेरणा मिळाली. पण त्यांना स्वतःबद्दल जो सगळ्यात मोठा जो अडथळा वाटत होता तो म्हणजे ते खूप आपल्या वंशाचे अभिमानी होते, कुळाबद्दल त्यांना अभिमान होता. तर हे त्यांना कल्पना होती आणि त्यांना हे कळत होतं की हा आपण अभिमान सोडला पाहिजे. त्यामुळे ते तथागत भगवान बुद्धांना म्हणले की भगवंत, आम्ही शाक्य गर्विष्ठ आहोत. हा उपाली न्हावी बऱ्याच दिवसांपासून आमची सेवा करीत आहे. भगवंतांनी आमच्या अगोदर त्याला आपल्या भिक्खू संघात घ्यावे, म्हणजे आम्ही त्याला योग्य तो आदर आणि मान देऊ, त्याच्या सन्मानार्थ उभे राहू, आमच्यातील ज्येष्ठ म्हणून त्याला हात जोडून वंदन करू, म्हणजे अशा रीतीने आमच्यातला शाक्यत्वाचा गर्व नष्ट होईल. त्याप्रमाणे तथागतांनी पहिल्यात आधी उपालीला प्रव्रजा दिली, भिक्खू संघात सामील करून घेतलं आणि नंतर मग शाक्य कुळातल्या त्या इतर तरुणांना ज्यांच्यामध्ये आनंद देखील होता त्यांना दीक्षा देऊन आपल्या संघात समाविष्ट करून घेतलं. आता उपालीसह मग आनंद आणि इतर शाक्यपुत्र हे सगळे धम्मामध्ये वाटचाल करायला लागले. तर ही जी घटना होती मित्रांनो, ही सामाजिक इतिहास जो आहे भारताचा त्याच्यात फार महत्वपूर्ण घटना आहे. ज्ञान घेणे, ज्ञान देणे हा मानवाचा मूलभूत हक्क आणि तो तुमच्या वंशावर, जातीवर, वर्णावर मर्यादित नाही, तर तो सगळ्यांसाठी आहे. ह्याची घोषणा या घटनेने केलेली आहे. तुमच्या लक्षात जर आला असेल हा मुद्दा, तर आदि शंकराचार्यांनी गौतम बुद्धाला शाक्य सिंह आणि योगीनाम चक्रवर्ती असं म्हणून वंदन केलेलं आहे. बुद्ध धम्माला जो कर्मठ ब्राह्मणांचा विरोध झाला तो भगवान बुद्धांना किंवा त्यांच्या तत्वज्ञानाला नव्हता, तर बुद्ध धम्मामुळे शूद्र, अतिशूद्र लोकांना ज्ञान घेण्याचा, ज्ञान देण्याचा जो हक्क मिळाला, यामुळे कर्मठ ब्राह्मणांनी त्यांना विरोध केलेला आहे बुद्ध धम्माला. तर बुद्धत्व प्राप्त झाल्यावर पहिले 20 वर्ष भिक्खूंनी भगवान बुद्धांची सेवा केली. त्यात अनेक भिक्खू होते, परंतु पुढे भगवान बुद्ध यांना वाटलं की माझा एक पर्सनल सेवक असावा की जो माझ्या प्रत्येक गोष्टी, भिक्षापात्र, वस्त्र या गोष्टींकडे लक्ष देईल, मला असिस्ट करेल. तर त्या दृष्टीने त्यांनी विचार प्रकट केल्यावर मग अनेकांना तशी इच्छा झाली. अनेकांनी असंही सुचवलं की तुम्ही आनंद याला सेवक बनवावं. ठापक जे पद आहे, ठापक पद, तर ते आनंदला द्यावं. त्यांनी आनंदला देखील सुचवलं की तू भगवान बुद्धांकडे मागणी कर की तुला ते पद मिळावं. तर आनंद म्हटला की मागून ते मिळवण्यापेक्षा जर भगवान तशी इच्छा त्यांची असेल तर ते मला सांगतील, आदेश देतील. आणि भगवान बुद्धांनी देखील लोकांना, इतर भिक्खूंना सांगितलं की तुम्ही आनंदला तसं फोर्स करू नका माझ्याकडे तशी मागणी करण्यासाठी. तर शेवटी मग आनंद हा स्वाभिमानी होता. त्याने हे जे पद आहे भगवान बुद्धाची सेवा करण्याचं, हे घेण्यासाठी 4 अटी मांडल्या आणि त्या अटी जर भगवान बुद्ध स्वीकारतील तर मी तुमचा सेवक होईल, असं उपस्थापक जे आहे ते पद घेईल असं त्याने अटी सांगितल्या. तर 4 अटी कुठल्या होत्या? तर तथागतांना जे उत्तम वस्त्र मिळतील ते त्यांनी मला द्यायचे नाहीत. दुसरं म्हणजे त्यांना जे उत्तम भोजन मिळेल ते त्यांनी मला द्यायचं नाही. आणि त्यांच्यासोबत गंधकुटीत राहण्यासाठी मला जागा द्यायची नाही. आणि त्यांना कुठेही आमंत्रण आलं तर त्यांनी मला घेऊन जायचं नाही, म्हणजे जेवणासंदर्भातले वगैरे जे आमंत्रण आहेत. तर आनंदने या ज्या
मागण्या त्यांच्याकडे केल्या, त्या भगवान बुद्धाने मान्य केल्या आणि त्यांना ते कळलं की हा किती स्वाभिमानी निस्पृह असा भिक्खू आहे आणि आनंदाच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये खूप रिस्पेक्ट होता, प्रेम होतं, म्हणून त्यांनी त्या मागण्या मान्य केल्या आणि मग त्याने पुन्हा 4 अटी त्यांच्या पुढे मांडल्या. त्या कोणत्या होत्या? तर भगवंतांनी जे निमंत्रण मी स्वीकारेन तिथे जायचं, दुसऱ्या राज्यातून किंवा दुसऱ्या जनपदातून त्यांच्या दर्शनासाठी जे लोक येतील त्यांना, ज्याला आनंदला जे योग्य वाटतील त्यांना तो भगवान बुद्धाकडे पाठवेल मुलाखतीसाठी, त्यांना भेटण्यासाठी. तिसरं म्हणजे जेव्हा मला गरज पडेल तेव्हा केव्हाही मी तुम्हाला येऊन भेटेन, मला तुमच्याकडे येण्यासाठी फ्री ऍक्सेस पाहिजे. आणि चौथं म्हणजे जर मी तुमच्यासोबत धम्मदेशना द्यायला येऊ शकलो नाही, माझ्या अनुपस्थित जर तुम्ही गेलात, तर तुम्ही परत आल्यावर मला तो धम्म, ते जे तुम्ही प्रवचन द्याल ते सगळा उपदेश जसाच्या तसा परत आल्यावर सांगायचा. तर या 4 अटी त्याने त्यांच्याकडून मान्य करून घेतल्या. म्हणजे याचा अर्थ तो किती सिरियस होता धम्माबद्दल हे यातून दिसतं. आणि मग आनंदने सगळं भगवान बुद्धांची सेवा केली, त्यांचे चिवर शिवणे, पाय धुणे, त्यांना पंख्याने वारा घालणे, स्नान घालणे, कारण त्यांचं वय होत आलेलं होतं भगवान बुद्धाचं. त्यांच्यासाठी पाणी आणणे नदीवरून, विहिरीवरून, त्यांची गंधकुटी झाडून साफ करणे, शरीर काही त्यांना जर काही गरज असली तर शरीराला मालिश करून देणे, बिछाना लावणे, अशी सगळी सेवा त्यांनी केली. तर आणि ते भगवान बुद्धांना कोण भेटणार, केव्हा भेटणार, या संदर्भातलं सगळं नियोजन ते करायचे. त्यांची निमंत्रणं कुठली स्वीकारायची, काय करायचं याच्याबद्दलचे ते बऱ्याचशे गोष्टींचं मॅनेजमेंट ते बघायचे. त्यांना काही त्रास झाला तर तो मॅनेज करणे. तर असा हा एक आनंद निस्पृह असा त्यांचा सेवक म्हणून त्याने आयुष्य घालवलं. आणि भिक्खू संघ जो होता आनंदांना तो धम्म भंडागारिक असं म्हणत, म्हणजे धम्माचा खजिनदार असं ते आदराने आनंदांना म्हणायचे. तर विपश्यनेमध्ये सारीपुत्र, महामोग्गलायन, महाकाश्यप इत्यादी भगवान बुद्धांच्या शिष्यांची जितकी प्रगती झाली होती तितकी मात्र आनंदची होऊ शकली नव्हती, कारण ही वॉज बिझी विथ रेस्ट ऑफ द मॅनेजमेंट. त्यामुळे ते मागे पडले बरेच. परंतु सारीपुत्र, महामोग्गलायन वगैरे विपश्यनेद्वारे जीवनाचा प्रत्यक्ष साक्षात्कार करीत विहार करीत होते. तर आनंद धम्मरूपी भांडाराला आपल्या स्मृतीरूपी आगारात साठवून ठेवत होते. म्हणजे ते बुद्ध जे जे शिकवायचे ते सगळं ते आपल्या डोक्यात साठवून ठेवायचे आणि ते एकपाठी होते, एकदा ऐकलं की ते विसरायचे नाही. तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर धम्माचं जेव्हा सुसूत्रीकरण करण्याचं राजगृह येथे पहिली धम्मसंगीती भरवली गेली, तिथे महास्थवीर आनंदांच्या स्मरणशक्तीचा सगळ्यांना उपयोग झाला. या संगतीत 500 अरहंत लेवलच्या लोकांचं एक कमिटी नेमली गेली. मात्र आनंद त्यावेळेला अरहंत झालेले नव्हते, म्हणून त्यांना 3 महिन्याचा वेळ दिला गेला आणि सांगितलं गेलं की 3 महिन्यात तुम्ही अरहंत झालात तर तुम्हाला आम्ही या समितीत घेऊ, कारण तुम्ही महत्वाचे आहात, कारण भगवान बुद्धांनी दिलेले सगळेच्या सगळे उपदेश तुम्ही ऐकलेले आहेत. परंतु जर 3 महिन्यात तुम्ही अरहंत झाले नाहीत तर मात्र आम्हाला तुमच्याशिवाय ही संगीती करावी लागेल. आणि नेमकं झालं असं की 3 महिन्याच्या एंडचा जो शेवटचा दिवस होता त्या दिवसाच्या सकाळी पहाटे आनंद अरहंत झाले आणि मग ते यात सहभागी झाले. तर हे जे पिटक आहेत याचं संस्करण जेव्हा केलं गेलं तेव्हा आनंदांचा खूप मोठा वाटा त्याच्यात आहेत, कारण भगवान बुद्धांनी दिलेल्या 84,000 धम्म उपदेशांपैकी 82,000 एकट्या आनंद यांनीच ऐकलेले होते, सगळे जसेच्या तसे, आणि उरलेले 2,000 मग इतर जे अरहंत होते त्यांनी ऐकलेले, त्यांच्या स्मृतीतून ते असे 84,000 उपदेश एकत्र करून त्रिपिटक लिहिलं गेलं आणि त्याची 3 भागांमध्ये विभागणी केली गेली. तर हे त्रिपिटक आजही आपल्याला उपलब्ध आहे. ही अरहंत आनंद यांची देण आहे. आपल्याला त्यांचे उपकार आहेत की आज जगाला त्रिपिटक उपलब्ध आहेत, जसेच्या तसे, जसे भगवान बुद्धांनी शिकवलं तसं त्यांनी ते एकपाठी असल्यामुळे लक्षात ठेवलं आणि ते आज उपलब्ध आहेत.
तर बुद्ध कधी कधी आपली धम्मदेशना मुद्दाम संक्षिप्त स्वरूपात सांगत आणि नंतर मग सारिपुत्त, आनंद किंवा इतर शिष्यांना तिचा विस्तार करण्यासाठी ते जे आलेले असत लोक त्यांना सांगण्यासाठी सांगत. तर मग तसा पण त्यांना आनंद यांना अनुभव होता आणि त्यांचा खूप अभ्यास या सुत्तांमध्ये होता. तर विशेष म्हणजे पुरुषांबरोबर स्त्रियांना सुद्धा समान हक्क आणि समान स्थान देण्याचं जे क्रांतिकारक कार्य बुद्ध संघामध्ये झालं ते महास्थवीर आनंद यांच्यामुळे झालं. गृहत्याग करून भगवान बुद्धांनी धम्म आणि विनय यांचा स्वीकार करून गृहहीन जीवन जगण्याची अनुज्ञा तथागतांनी जरी पुरुषांना दिली असली तरी स्त्रियांना सुरुवातीला दिली नव्हती. तेव्हा आनंद यांनी तथागतांपुढे स्त्रियांची बाजू प्रभावीपणे मांडली आणि तसा स्त्रियांचा देखील संघ सुरू करण्यात आला. त्यामुळे हे जे आनंद जे आहेत यांना स्त्रिया ज्या आहेत धम्माच्या मार्गातल्या या विशेष रूपाने त्यांचा आदर करतात, कारण त्यांच्यामुळे आनंदमुळे त्यांच्यासाठी महिलांचा भिक्खुनी संघ हा स्थापन झाला होता. म्हणून स्त्री जातीचा कैवारी म्हणून भिक्षुणी संघात आणि स्त्री उपासिकात महास्थवीर आनंदांचा विशेष मान आहे. ज्या वेळेला आनंद प्रवचन करीत त्यावेळेला स्त्रिया त्यांच्या आजूबाजूला बसून मोठ्या श्रद्धेने त्यांना पंख्याने वारा घालीत. महाराजा प्रसन्नजिताच्या राण्या मल्लिका, वासभक्षत्रिया यांना धम्मदेशना करण्यासाठी आनंद नेहमी जात. एकदा प्रसन्नजित महाराजांनी आपल्या महालातील स्त्रियांना विचारले की तथागताच्या 80 प्रमुख शिष्यांपैकी कोणाकडून धम्मदेशना घेण्याचे त्या पसंत करतील, तेव्हा त्या सगळ्यांनी एकमताने आनंदांचीच निवड केली होती. तर स्त्री ज्या भिक्षुणी होत्या त्यांच्यामध्ये त्यांचं विशेष स्थान याच गोष्टीमुळे होतं. तर तथागतांचा उपठापक आणि धम्म भंडागारिक या नात्याने आनंदांचा अनेक ठिकाणी समावेश व्हायचा. वेगवेगळ्या कामं त्यांना करावे लागायचे. धम्मसभा संपल्यावर कोणी काही विसरलं, कोणी काही राहिलं, अडी अडचण, हे सगळ्या गोष्टी ते बघायचे. एकदा तथागतांचा धम्मोपदेश ऐकण्यासाठी उपासिका विशाखा आली होती आणि परत जाताना ती दागिने विसरली तिथे त्या मेडिटेशन प्लेसला. तर आनंदना ते सापडले आणि त्यांनी ते तथागतांच्या सल्ल्यानुसार एका ठिकाणी ठेवले. परंतु ते विशाखा जेव्हा परत आली तेव्हा तिने ते घेण्यास नकार दिला आणि त्या दागिन्यांना विकून तिने एक संघाराम पूर्वाराम नावाचा विहार तिने बांधला की जिथे मेडिटेशन शिकवलं जाऊ लागलं. भिक्खूंची जे चिवर असायचे ते सुई दोऱ्याने शिवले जायचे पूर्वी त्यावेळेला. तर आनंद हे काम करायचाच भगवान बुद्धांसाठी, पण त्याचा स्वभाव खूप काटकसरी असा होता. आवश्यकता असल्याशिवाय कोणत्याही वस्तूचं ते दान घेत नसत आणि बऱ्याच वेळेला उपासकांनी दिलेल्या मौल्यवान वस्तूंचा ते इन्कार करत आणि ते म्हणत की मला नको, मला भिक्षापत्र आणि चिवर पुरे आहे आणि इतर गोष्टी मला कुठल्याही गरजेच्या नाहीत. आणि फार कोणी आग्रह केला तर ते ती वस्तू तथागतांना द्या, सारिपुत्तांना द्या, मोगलायनांना द्या असं ते सांगत किंवा त्यांना ते अर्पण करत. एकदा कौशांबीचा राजा उदयन याच्या राण्यांनी आनंद यांना 500 चादरी भेट दिल्या. तर उदयन राजांना आश्चर्य वाटलं की इतक्या चादरींचं ते काय करतील. तर स्थवीर आनंदच्या जवळ येऊन राजांनी विचारलं की आनंद तुम्ही इतक्या चादरींचं काय करणार. तेव्हा ते म्हणाले, महाराज, ज्या भिक्खूंची चिवरे फाटलेली आहेत मी त्यांना देईन आणि जी जुने फाटलेली चिवरे आहेत त्याचं तुम्ही काय करणार. महाराज, मी त्यांच्या बिछाण्यावरच्या चादरी बनवीन. भंते आनंद, बिछाण्यावरच्या ज्या जुन्या चादरी आहेत त्याचं तुम्ही काय करणार. त्यांचे मी गाद्यांचे खोळ बनवीन. आणि जे गाद्यांचे जुने खोळ आहेत त्याचं काय करणार. महाराज, त्यांचा उपयोग मी जमिनीवर अंथरण्यासाठी करेन. आणि जी जुनी अंथरुणे आहेत जमिनीवर अंथरता तुम्ही त्याचं काय करणार. महाराज, मी त्याचा पायपोस बनवीन. जे जुने पायपोस आहेत त्याचं काय करणार. महाराज, मी जमीन पुसण्याच्या कापडांसाठी त्याचा उपयोग करेल. आणि जमीन पुसण्याचे जे जुने कापड आहेत त्याचं काय करणार. महाराज, त्यांना कुटून चिखलाबरोबर एकत्रित करून भिंतींना गिलावा करण्यासाठी जो रंग असतो किंवा जे काय मटेरियल असतं मी त्याचा उपयोग करेन. तर याच्यावरून लक्षात येतं की बुद्धाच्या संघामध्ये काटकसरीपणावर किती भर असायचा.
म्हणजे दान जे दिलेलं आहे लोकांनी ते किती शुद्ध पद्धतीने वापरलं जायचं, एक एक कण त्याचा वापर केला जाईल, असं आपल्याला हा जो संवाद झालेला आहे कौशंबीचे राजे आणि अरहन आनंद यांच्यामधला, त्याच्यावरून आपल्याला दिसतं. तर आनंदचा स्वभाव हा मनमोकळा होता, त्यामुळे ते सगळ्यांना जवळचे वाटत. उपासक उपासिका, भिक्खू भिक्खुनी आपल्या अडीअडचणी त्यांना सांगत, त्यांच्याकडून सल्ला घेत. तर तथागताचं दर्शन जर झालं नाही तर अनाथपिंडक नावाचे एक उपासक होते, त्यांना खूप अस्वस्थता वाटायची. त्यामुळे त्यांनी आनंदांनी अनाथपिंडकसाठी जेतवन महाबोधी वृक्षाची एक शाखा त्यांनी लावली होती जेतवनामध्ये, आणि त्या वृक्षाखाली आनंदच्या आग्रहावरून भगवान बुद्धांना एक रात्र समाधी लावून बसावे लागले होते. आनंदांनी तो बोधिवृक्ष जेतवनात लावला म्हणून त्या वृक्षाचं नाव आनंद बोधिवृक्ष असे पडले. ते जेतवन जे आहे ते अजूनही तिथे आहे उत्तर भारतामध्ये. एकदा एका स्त्रीला पाहून वंगीस नावाच्या एका भिक्खूच्या मनात कामवासना जागृत झाली, आणि त्या भिक्खूने मग आनंद यांना सांगितलं की या कामवासनेवर विजय मिळवण्यासाठी मी काय करू, कसं शांत करू. तर त्यांनी उत्तर दिलं होतं की तुझं चित्त जळत आहे, याचं कारण तुझ्या ज्ञानाची विकृती आहे. आकर्षक आकृतींना सोड, त्या काम भावनाने भरलेल्या असतात. शुभ भावनांमध्ये चित्त लाव, चित्ताला एकाग्र कर, समाधिस्थ कर. जगात सगळ्या निर्माण झालेल्या वस्तू या तुझ्यासाठीच्या नाही आहेत, त्या दुसऱ्यांच्या आहेत, असं चिंतन तू कर, आणि मग तुझी कामवासना शांत होईल. असं जळत राहू नकोस. तर मग त्या वंगीश जे भिक्खू होते त्यांनी तसं हे आत्मसात केलं आणि त्यांना चांगला मार्ग मिळाला. एक दिवस आनंद निघाले होते वाटेने, त्यांना तहान लागली. तर एका विहिरीवर ते गेले आणि तिथे एक मुलगी पाणी काढत होती. तर ती आनंद तिच्या जवळ गेले आणि पाणी मागू लागले. तर ती मुलगी म्हणाली, भगवान मी तर चांडाळाची कन्या आहे, तर मी तुम्हाला पाणी कसं देऊ. तर ते म्हटले, हे भगिनी मी तुझ्याजवळ जात मागितली नाही, मी तुला पाणी मागितले आहे. तर तिने चांडाळ कन्याने आनंदांना पाणी दिलं आणि ती अजरामर झाली. रोग्यांची शुश्रूषा करणे हे आनंदचं दैनंदिन काम असायचं. दुपारच्या वेळेला भगवान बुद्ध विश्रांती घेत, तेव्हा आनंद दररोज विहारात फिरून रोग्यांची देखभाल करीत असत. एकदा तथागतांनी गिरिमानंद नावाच्या आजारी भिक्खूची विचारपूस करण्यासाठी आनंदला पाठवले होते. त्याप्रमाणे अनाथपिंडक आणि सिरिवग्ग हे आजारी पडले होते, तेव्हा त्यांना पाहण्यासाठी देखील आनंद गेले होते. एकदा एक भिक्खू अतिसाराने जवळपास बेशुद्ध अवस्थेत आपल्या मलमूत्रात पडला होता. तथागतांनी आनंदाच्या सहाय्याने त्याला साफ केले, त्याला धूत स्वच्छ केलं आणि त्याला उचलून बिछाण्यावर ठेवलं. आणि मग बुद्ध भिक्खूंना म्हणाले होते, भिक्खूंनो, तुमची सेवा करण्यासाठी तुम्हाला आई वडील इथे नाहीत, तुम्हीच एकमेकाचे सेवक आहात. तर तुम्ही एकमेकाची सेवा नाही केली तर कोण करेल. जो रोग्याची सेवा करतो तो माझी सेवा करतो, म्हणजे बुद्धाची सेवा करतो. तर आजारी लोकांची सेवा करण्यावर, गरजूंची सेवा करण्यावर खूप भर असे बुद्धाच्या संघामध्ये. तर हा एक प्रसंग जो आहे भगवान बुद्धाचा उपठापक म्हणून कराव्या लागणाऱ्या कामात आनंद खूप तरबेज होते. भगवान बुद्धाचं सगळं मॅनेजमेंट ते करत आणि त्यांना निरोप देणे, महत्वाचे निरोप देणे. आता ह्यात निरोपामध्ये एक महत्वाचा निरोप जो इथे मेन्शन केलेला आहे की ही बातमी आनंद यांनी भगवान बुद्धाला दिलेली आहे. भन्ते, निर्ग्रंथ ज्ञानपुत्राचे परिनिर्वाण नुकतेच पावा येथे झाले आहे. म्हणजे त्यावेळी जैन तीर्थंकर महावीर जे होते त्यांचं परिनिर्वाण झाल्याची बातमी आनंदने ही तथागतांना दिली होती. तर हा एक ऐतिहासिक प्रसंग आहे की ते समकालीन होते. महावीर आणि बुद्ध हे समकालीन होते आणि महावीर यांचा मृत्यू झाला ही बातमी देखील आनंदनेच तथागतांना सांगितली होती. तर अशा अनेक महत्वाच्या ऐतिहासिक बातम्या त्या प्रसंगातल्या ज्या या पुस्तकामध्ये त्यांनी मेन्शन केल्या आहेत काही, तर त्या त्यांनी तथागतांना दिल्या होत्या. तथागत जेव्हा
शय्येवर पडले होते त्यावेळेला सुभद्र नावाचा एक माणूस येऊन आनंद यांना भेटला आणि म्हणाला की भंते आनंद, मला श्रमण गौतमाचे दर्शन घ्यावयाचे आहे. तेव्हा आनंद म्हटले, नाही आयुष्यमान सुभद्र, तथागत थकले आहेत, त्यांना त्रास देऊ नका. मग ते सुभद्र जे होते ते आग्रह करत होते म्हणून बुद्धच म्हटले, सुभद्र धम्म जाणण्याच्या इच्छेने मला भेटू इच्छितो म्हणून त्याला पाठवून दे. आणि तथागतांनी आनंदला सांगितल्यावर आनंदांनी त्यांना भेट करू दिली. तर असे महत्वाचे प्रसंग हे आनंद मार्फत झालेले आहेत भगवान बुद्ध यांच्या जीवनातले. एकदा उदयन राजाचा मुलगा बोधिराज कुमार याने तथागतांना आपल्या राजवाड्यात आमंत्रित केलं. भगवान बुद्धाचा सन्मान करण्यासाठी त्याने तथागतांना चालण्यासाठी दरवाजापासून उंची गालिचे पसरवले होते. अशा तऱ्हेने गालिच्यावरून चालत जाणे हे भिक्खू नियमांना अनुसरून नव्हते, म्हणून ते गालिचे काढून टाकावेत अशी सूचना आनंदांनी राजकुमाराला केली. अहोरात्र ते तथागतांची सेवा करत होते, त्यामुळे ते अत्यंत भगवान बुद्धाशी एकरूप झालेले होते आनंद. तर भगवान बुद्धांनी कुशीनारा येथे परिनिर्वाण करण्याचे ठरवले तेव्हा ते म्हणले की तिथे कशाला तुम्ही अडचणीच्या जागी जाऊन परिनिर्वाण करता, त्याच्यापेक्षा एखाद्या चांगल्या ठिकाणी मोक्याच्या म्हणजे राजगृह, श्रावस्ती, साकेत, कोशांबी, वाराणसी इथे कुठेतरी या शहरामध्ये करावं. तेव्हा भगवान बुद्धांनी त्यांना कुशीनाराचं महत्व सांगितलं होतं आणि त्यांची समजूत काढली होती. आणि महापरिनिर्वाणाच्या रात्री जेव्हा त्यांना दुःख सहन नाही झालं तेव्हा ते खूप दुःखी झाले होते. आनंद हुंदके देऊन रडले होते. तेव्हा तथागतांनी आनंदांना आत बोलावलं होतं आणि भिक्खूंच्या उपस्थितीत त्यांना ते म्हणले होते, आनंद, रडू नकोस, शोक करू नकोस. मी मागेच तुला सांगितले नाही का की आपल्या आवडत्या व निकटच्या वस्तूंचा वियोग होणे, त्यांचा त्याग करणे, त्यांचा संबंध तोडावा लागणे हे स्वाभाविक आहे. पुढे भगवान म्हणाले, आनंद, तुझ्या अमाप प्रेमळ कार्यामुळे, दयाशील सुस्वभावामुळे तू दीर्घ काळपर्यंत माझ्याजवळ राहिला आहेस. तू हुशार आहेस. निष्ठेने प्रयत्न कर, म्हणजे तू सुद्धा विषयासक्ती, स्वार्थ, मोह व अज्ञान यासारख्या दुर्गुणांपासून मुक्त होऊन निर्वाण प्राप्त करशील. आनंदांना दीर्घ आयुष्य लाभलं. तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर आनंदांनी अनेक वर्ष धम्म प्रवचन करण्यात, तरुण भिक्खूंना मार्गदर्शन करण्यात घालवले. पहिल्या धम्म संगतीच्या वेळेला त्यांना अरहंत पद प्राप्त झालं, हे मी पूर्वी तुम्हाला बोललोच आहे. आणि त्यात सुत्त पिटकाचं जे संस्करण झालं ते त्यांच्यामुळेच झालं. त्यांच्या परिनिर्वाणाबद्दल पाली त्रिपिटकात फारशी माहिती नाही. चीनी प्रवासी फा हियान हा जो आहे याच्या प्रवास वर्णनात मात्र आनंदांच्या परिनिर्वाणाविषयी चालत आलेली एक परंपरा त्याने सांगितली आहे. त्यांचं परिनिर्वाण हे रोहिणी नदीच्या पात्रात तेजोकृत्स्न ध्यान करीत असता झाले. नंतर त्यांच्या अस्थी ह्या अजातशत्रू राजा आणि वैशालीच्या लिच्छवींनी आपसात वाटून घेऊन त्यांच्यावर स्तूप बनवले. खरोखरच हा एक बहुश्रुत, स्मृतिमान, गतिमान आणि धृतिमान असा एक भिक्खू पुढे अरहंत झाले. हे सर्व अर्थाने हे आनंदमूर्तीच होते. तर हे माशो मोरे सरांच्या पुस्तकातून, बुद्ध धम्माचे संदेशवाहक या पुस्तकातून मी तुम्हाला ही जे अरहंत आनंद जे होते, भंते आनंद यांची ही अत्यंत प्रेरणादायी कथा सांगितलेली आहे. तर ही आय होप की तुम्हाला प्रेरणा देईल, इतरांनाही ही माहिती मिळावी आणि प्रेरणा मिळावी यासाठी व्हिडिओ शेअर करा. आणि पुन्हा मी अशा काही जे कॅरेक्टर्स आहेत आपल्या इतिहासातले यांच्याविषयी व्हिडिओ पोस्ट करत राहील. त्याच्यासाठी व्हिडिओज या चॅनलवर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनल, म्हणजे जास्त माहिती अजून पसरेल ही सगळीकडे. टेक केअर मित्रमैत्रिणींनो.